हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात? मजेतच असाल हो ना? तर खूप दिवसाचं 5-6 दिवस झाले मी एकही व्हिडिओ अपलोड नाही केलेला. ॲक्च्युअली माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे. ओके तर चला, आज फायनली मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर बघूयात, आज आपण जी मोबाईलमध्ये तुम्हाला मी ही दाखवली आहे ना, ती बनवणार आहोत. ओके, तर त्यासाठी लागणारा सामान बघा, गोल्डन बीड्स. ओके, जे की तुम्ही बघू शकत आहात. त्याच्यानंतर व्हाईट पर्ल बीड्स जे बघा. ओके, त्यानंतर आपल्याला लागणार आहेत प्लायर, कटर. ओके, जे कंपल्सरी असतात. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगत असते, याच्याशिवाय कोणतं ज्वेलरी बनवू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर 0.3 गेज वायर. ओके, तर चला आता आपण स्टार्ट करूया बनवायला. सर्वात आधी जर 18 गेज वायरला आपल्याला काय करायचं आहे, लूप बनवून घ्यायचा एक छोटासा प्लायरच्या मदतीने. बघा, तुम्ही बघू शकता मी प्लायर घेतलेला आहे आणि एका हातामध्ये 18 गेज वायर घेतलेली आहे. बघा, मी लूप बनवून घेते आता. एटीन गेजच्या एका बाजूला आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे छोटासा, जिथून आपल्याला नथ म्हणजे बाहेरचा जो भाग आहे तो नथ ही स्टार्ट करायची आहे बनवायला. ओके, बघू शकता तुम्ही एक छानसं लूप देत आहे. बघा, लूप देऊन झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मोस्टली आपल्याला प्लायरचंच काम असतं आणि कैचीच्या जागी तुम्ही कटर पण घेऊ शकता. प्लायर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुमच्याकडे असायलाच हवं. तुम्हाला जर ज्वेलरी मेकिंगची आवड असेल, ते बनवायचं असेल तर. आणि मला वाटते हाऊसवाईफना तर नक्कीच असं काहीतरी हॉबीज असायला हवी, कारण की घरी आपण खूपदा कामं वगैरे झाले की बोर होत असतो. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आपल्याला एक छंद जोपासायला छान असतं. आणि बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा चांगलं असतं ज्वेलरी, हो की नाही? तुम्ही पण नक्की, जर तुम्हाला शिकायचे असेल तर मला मेसेज करा. तुम्हाला रॉ मटेरियल वगैरे हवं असेल तसं सांगा. बघा, आता मी जी 0.3 गेज वायर आहे ती अटॅच करत आहे 18 गेजला, जे की आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओजमध्ये करत असतो. ओके, बघा, मी आता 0.3 गेज वायर हा 18 गेजच्या वायरला अटॅच करून घेत आहे. ज्या साईडने आपण लूप बनवलेला त्या साईडने. बघू शकता तुम्ही, मी अटॅच केलेला आहे. ओके, टाईट असं अटॅच करून घ्यायचं, जेणेकरून ते निघायला नको, कारण की ते बेस असतं आपल्या नथ मेकिंगचं. ओके, त्यामुळे ते जेवढं टाईट असेल, तेवढं प्रॉपर असेल, तेवढी आपली नथ बघायला छान दिसते, उठावदार दिसते. ओके, बघा, जे की तुम्ही बघू शकता अटॅच झालेला गेज वायर. ओके, बघा, आता आपल्याला पर्ल आणि गोल्डन बीड्स हे अल्टरनेटिव्हली होऊन घ्यायचे आहे. बघा, मी आता जी गोल्डन बीड्सची चेन आहे ती ब्रेक केलेली आहे, कारण की आपल्याला आता मनी हवे आहेत. ओके,
काढून घेत आहे मी. कसं असतं ना, ते गोल्डन बीड्सची जे चेन असते ना, कधी कधी त्याच्यामध्ये जे बीड्स असतात ना ते एकामेकाला जॉईंट असतात, तर ते प्रॉपरली आपल्याला ब्रेक करावं लागतात, नाहीतर ते मग आपण ओवल्यावर ना तुटायची दाट शक्यता असते. म्हणून मी ते प्रॉपरली काढून घेत आहे सिंगल सिंगल. कसं आपलं मटेरियल पण वेस्ट नको व्हायला ना, आपण एवढं पैसे देऊन ते घेत असतो, बरोबर. बघा आता मी ओवून घेत आहे एक व्हाईट बीड्स आणि एक गोल्डन बीड्स. आणि आपल्याला रिटर्न जो 0.3 गेज वायर आहे ती गोल्डन बीड्समधून न काढता व्हाईट बीड्समधून काढून घ्यायची आहे, जी की तुम्ही बघू शकता. बघा बघा तुम्ही बघू शकता मी कुठून काढत आहे तार. ओके, मी गोल्डन बीड्समधून नाही काढलेला आहे, व्हाईट बीड्समधून काढलेला आहे. बघा आणि तो जो 0.3 गेज वायर आहे तो आपल्याला चांगला ओढून घ्यायचा आहे. बघा असंच आपल्याला पूर्ण जी 8 बीड्सची चेन आहे ती बनवून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्रीन क्रिस्टल ॲड करायचं आहे. आता इथलं थोडंसं भाग स्किप झाला आहे, तर सॉरी त्यासाठी, कारण की तो तेव्हा कॅमेराच माझा ऑफ झालेला होता. बघू शकता तुम्ही, याआधी मी असं बनवलं आहे, ते दुसरे व्हिडिओज बघून तुम्हाला माहीत होणार की मी हे कसं बनवलं. ओके, बघू शकता तुम्ही असं एक डिझाईन तयार करून घ्यायची आहे. स्प्रिंग बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जो पहिला पॅच आहे ना, तसं सेम आपल्याला 2 पुन्हा पॅचेस बनवून घ्यायचे आहे. आता आपण हे अटॅच करून घेतो स्प्रिंग. बघा स्प्रिंग अटॅच झालेली आहे. बघा तिन्ही आपण तयार करून घेतलेला आहे. ओके, जो मागेचा जो तार आहे 18 गेज वायर ती बेंड करून घ्यायची आहे आणि तिथे एक छोटासा लूप बनवून घ्यायचा आहे, जे की मी बनवून घेतलेला आहे. तर कशी वाटली नक्की सांगा. आणि याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओज हा फुल डिटेलमध्ये असेल एवढी माझ्याकडून तुम्हाला खात्री. नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओज बघा. घर बसल्या बिझनेस करायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, नक्की सांगा कशी वाटली ही आजची त्याच्याविषयी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तसं पण सांगा. याच्यानंतरचा प्रत्येक व्हिडिओ डिटेल असेल याची मी खात्री देते. ओके, चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.